सर्वांना नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. मी अरविंद वसे. ही तुम्ही मोठी कामान बघता ही चंद्रेश्वर भूतनाथाची. तर आपण चाललोय चंद्रेश्वर भूतनाथाच्या दर्शनासाठी. तर आज पूर्ण हा इथूनचा जो प्रवास आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. नागमोडी वळण घेत पूर्ण हा जो समोर दिसणारा डोंगर, या डोंगरावर हे मंदिर आहे सुंदर असं. तर हे मंदिराचं दर्शन आज माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला घडवणार आहे. तर अशा सुंदर मंदिराचं दर्शन घडल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही प्रतिक्रियाच्या स्वरूपात लाईक आणि कमेंट हे करा. आता हे जे मूळ पायथ्याशी मंदिर आहे, हे मूळ स्थान आहे चंद्रेश्वर भूतनाथाचं. श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थान शंखभैरव प्रसन्न असं हे मूळ स्थान आहे. हे दुपारच्या आम्ही वेळी गेल्यामुळे थोडं बंद होतं. त्यामुळे आतलं दर्शन आम्हाला घडलं नाहीये. तर हे बाहेरून आम्ही दर्शन घेऊन पुन्हा पुढचा प्रवास सुरू करतो. हे घनदाट असं जंगल आणि ह्या जंगलाच्या मधोमध हा सुंदर असा हिरवागार परिसर आणि खूप सुंदर असं आम्हाला दर्शन घडलेलं आहे. ते तुम्हाला मी घडवणार आहे. तर हा नागमोडी वळण असलेला रस्ता. रस्त्याला आजूबाजूला कोणतंही घर नाहीये. जवळपास एक 5-6 किलोमीटरचा अंतर आहे हे मंदिराच्या आणि मंदिराच्या मध्ये. तर आम्ही सगळे मित्र गोष्टी करत चाललो होतो. तर एक मित्र म्हणाला, की आपण काहीतरी सेव्हिंग करायला हवी, जेणेकरून आपल्या पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला मदत होईल. तर एक मित्राने एक युक्ती काढली, की आपण रोज ₹1 साठवायचा. रोज ₹1 म्हणता क्षणी ते काय सहज शक्य नाही. तर त्याने पुढे सांगितलं, की आपण एक डबा घेऊ. त्या डब्यामध्ये 1 तारीखपासून ते 30 तारीखपर्यंत पैसे गोळा करायचे. तर 1 तारखेला ₹1 डब्यामध्ये आपण जमा करायचे. दुसऱ्या तारखेला ₹2 जमा करायचे. तिसऱ्या तारखेला ₹4 जमा करायचे. तिसऱ्या तारखेला ₹4 झाले, तर 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 असे हे 30 दिवस त्या रकमेची डबल रक्कम करत आपल्याला जमा करायचे आहेत आणि 30 दिवस झाल्यानंतर ही किती रक्कम होते आणि ही रक्कम तुम्ही जमा करू शकता या 30 दिवसामध्ये. तर मला आज ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही हे पैसे जमा करू शकता की नाही ते. नक्की याचा हिशोब करा. तुम्हाला कळलंच असेल, पहिल्या तारीखला ₹1, दुसऱ्या तारीखला ₹2, तिसऱ्या तारीखला ₹4, चौथ्या तारीखला ₹8, 5व्या तारीखला ₹16, 6व्या तारखेला ₹32, 7व्या तारखेला ₹64 अशा प्रकारे हे पैसे जमा करायचे आहेत आणि आपलं हे सेव्हिंग आपण भविष्यासाठी वापरायचं आहे आणि अशाच सुंदर ठिकाणी आपण प्रवास करू शकतो. आपण देवदर्शन करू शकतो आणि आपल्या भवितव्यासाठी ही सेव्हिंग करू शकतो. ही आमच्या प्रवासात घडलेली एक छान अशी संकल्पना, की आपण आपल्या घरातच ही सेव्हिंग करू शकतो आणि आता आपण पोहोचलोय थेट चंद्रेश्वर भूतनाथाच्या पायथ्याशी आणि हे पायथ्याशी सुंदर असं आम्हाला परिसर दिसला आणि ह्या परिसरात आपण चाललो आहोत. ह्या जवळ-जवळ एक 200 ते 250 पायऱ्या आहेत. पण आता पूर्ण जवळपास गाडी वर येण्यासारखी सोय केलेली आहे. त्यामुळे आपण त्याजवळ एक 50 एक पायऱ्या चढून आम्हाला जायचं आहे. तर आपण पाहू शकता थोड्या उंच स्टेप्स आहेत. पूर्ण दगडामध्ये बनवलेल्या आहेत आणि हे पूर्ण डोंगराच्या कडेवर आहे. हा आपल्याला एक प्रकारचा किल्लाच कसा आपल्याला दिसू शकतो. चढताना खूप दम लागलेला आहे मला आणि सुंदर असं मी तुम्हाला माहिती आणि हा व्हिडिओ
खूप सुंदर होणार आहे. मोठे दगड या ठिकाणी आपल्याला दिसतायत. पाहू शकता तुम्ही किती पायऱ्या आहेत ह्या. आत्ताच झालेल्या प्रभू श्री राम स्थापनेनंतर या दगडावर जय श्रीराम असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. तर थेट पोहोचलोय मी ह्या मंदिराच्या परिसरात. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा परिसर आणि हा पूर्ण डोंगराच्या माथ्याशी आहे. हे चंद्रेश्वर भूतनाथाचं मंदिर. हे पिंपळाचं झाड आहे ह्या उंच डोंगरावर. पूर्ण छान परिसर आहे. स्वच्छता आहे. महत्त्वाची म्हणजे स्वच्छ सुंदर परिसर आहे आणि देवळामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला हे सुंदर असं पेंटिंग पेंटिंग केलेलं आहे मंदिर. छान असं. हे 2 द्वारपाल चंद्रेश्वर भूतनाथाचे आपल्या स्वागतासाठी जण उभे आहेत. अशा प्रकारचा भास होतो. ही लाकडी सुंदर पालखी